ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता प्रतिमा ही सुभेदारांच्या घरात येताच आता सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद तर झालेलाच असतो. पण जेव्हा आता सायली ही हॉस्पिटलमधून घरी येते त्यावेळेस मात्र आता सगळे सुभेदारांच्या घरी खऱ्या अर्थाने दिवाळी आलेली असते. आणि आता दबंग स्टाईलने सायली येताच आता सुभेदारांच्या घरात आता गणपतीचे आगमन झालेले असते. आणि आता मोठ्या धूमधडाक्यात सगळेजण गणपतीची तयारी करतात. इकडे मात्र प्रियाने आता सायली ही गणपती बसवण्याच्या वेळेस तिथे आली नाही पाहिजे असा विचार करून प्रियाने आता सगळ्यांना मसाला दूध देण्याचा बहाणा करून सायलीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात. पण आता नीतीने मोठा चमत्कार करून तो मसाला दुधाचा ग्लास आता नेमकं प्रियानेच पिलेला असतो. आणि त्यामुळे आता प्रियाला जाम झोप लागलेली असते. इकडे आता प्रिया गणपती बसवण्याच्या वेळेससुद्धा झोपेतून उठलेली नसते. तेव्हा आता पूर्णाईने सायलीला प्रतिमासोबत आणि रविराजांसोबत आरतीचा मान दिलेला असतो. आणि खऱ्या अर्थाने आता गणपती बाप्पाने पुन्हा खऱ्या तन्वीला प्रतिमा रविराज सोबत आणून त्या तिघांच्या हाताने आरती घडवलेली असते. आणि आता त्यामुळे झोपेतून उठलेली प्रिया जेव्हा सायली ही रविराज आणि प्रतिमासोबत आरती करत असलेली बघते तेव्हा आता एका झटक्यात प्रियाची झोप उडालेली असते. आणि हे काय होऊन बसलं असा प्रिया विचार करते. तेव्हा आता प्रियाच्या लक्षात येते की ज्या दुधाच्या ग्लासमध्ये आपण झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या तोच दुधाचा ग्लास आपणच पिला आणि त्यामुळे आपल्याला उठायला उशीर झाला. आणि इकडे तोपर्यंत सायलीने डाव साधला आणि त्या रविराज आणि त्या प्रतिमासोबत आरतीही करून घेतली. आणि त्याच वेळेस आता प्रिया ही तोंडावर आपटलेली असते. इकडे आता नागराज हा सुद्धा सुभेदारांच्या घरी आलेला असतो. आणि प्रियाने आता तिचा डाव जेव्हा महिपत नागराजला सांगितलेला असतो की तेव्हा आता प्रिया नेमकं काय दिवे लावते आणि खरंच ही प्रतिमासोबत आरती घेते की काय हे बघायला नागराज तिथे आलेला असतो. पण भलत्याच वेळी भलतेच घडून आता झोपेतून उठून आलेल्या प्रियाला नागराज बघून आता तोंडाला हात लावून हसू लागतो. तेव्हा आता खरंच महिपतला नाव ठेवणारी प्रियासुद्धा तशीच निघाली आणि तिचा डाव तिनेच फुस्स केला हे आता नागराजच्या लक्षात आलेले असते. ताबडतोब आता नागराज हा महिपतच्या घरी जाऊन महिपतला सगळी हकीकत सांगतो. आणि ती हकीकत ऐकताच आता मोठमोठ्याने महिपत हसू लागतो आणि म्हणतो की बालिश मुलगी आहे ती, दुसऱ्याला नाव ठेवत होती ना आणि आता तिने काय दिवा लावला. मला ज्ञान शिकायला चालली होती आणि स्वतः काय केलं, माती खाल्ली माती. नागराज शेठ ताबडतोब तुम्ही त्या प्रियाला फोन करून इथे बोलवा. ताबडतोब आता नागराजने प्रियाला फोन करून महिपतने बोलावल्याचे सांगतो. तेव्हा आता प्रियाच्या काळजाचा ठोका चुकून प्रियाला धडकीच भरलेली असते. आणि आता हा महिपत आपल्याला ढगात पाठवतो की काय अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते. आणि आता भीतीने घाबरगुंडी उडत प्रिया ही महिपतच्या घरी येते. आणि त्याच वेळेस आता महिपत हा प्रियासमोर येत म्हणतो की माझ्यासमोर तर खूप मोठमोठ्या फुशारकीच्या गप्पा मारत होती ना, काय झालं? तू साधी त्या सायलीसोबत प्रतिमाची आरतीसुद्धा तोडू शकली नाहीस आणि मला ज्ञान शिकवायला लागली होती आणि तू काय दिवे लावलेस ग असे म्हणत आता लगेच महिपत त्याच्या माणसाला म्हणतो की ए गणप्या माझी बंदूक आण. तेव्हा आता बंदूक आण म्हणताच इकडे प्रिया ही अर्धमेली झालेली असते आणि म्हणते की महिपत सर प्लीज मला मारू नका, माझ्याकडून चूक झाली हो. तो मसाल्याच्या दुधाचा ग्लास मी सायलीला दिला होता पण त्या दुधामध्ये गोळ्या टाकलेला ग्लास मलाच कसा प्यायला मिळाला हे मलाच काही कळत नाही. तेव्हा आता महिपत म्हणतो की मग माझ्या माणसाकडून चूक झाली तेव्हा त्यालासुद्धा काहीतरी अडचण आलीच असेल ना, म्हणूनच त्याने त्या प्रतिमाला मारले नाही. जशी तुला आली तशी तू कशाला आम्हाला फुशारकीच्या गप्पा मारत होती. तर आता
मैपत म्हणतो की अगं मी एकेकाचा मुर्दा काढणारा माणूस आहे. माझ्या हातातून ती प्रतिमा दोनदा सटकली आणि तुला साधं तिला बाजूला सुद्धा करता आलं नाही. त्यानंतर आता मैपत म्हणतो की आता त्या प्रतिमाचं जे काही करायचं ते मी करणार. आणि मैपत आता प्रियाला सांगतो की प्रिया तू फक्त मला एक काम कर आणि त्या सुभेदारांच्या घरी राहून जेव्हा प्रतिमा कुणासोबत जरी बाहेर पडणार असेल तर ती खबर मला दे. तेव्हा आता घाबरतच प्रिया म्हणते की हो मैपत सर, मी तुम्हाला सगळे अपडेट देईन, पण मला एक तुम्ही संधी द्या आणि मला माफ करा. तेव्हा आता मैपत म्हणतो की ठीक आहे, पण जर तू पुन्हा काही गडबड केली ना तर ही माझ्या रिव्हॉल्वरची गोळी डायरेक्ट तुझ्या डोक्यातून आरपार जाईल, एवढं तू लक्षात ठेव. चुकीला यानंतर तुला माफी नाही प्रिया, असे म्हणत आता मैपतने प्रियाला जबरदम दिलेला असतो. इकडे आता गौरी गणपतीमध्ये आता सायली पूर्णाई प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिमा गणपतीमध्ये जे जे काही करायची ते सगळं आता सायली करत असते. आणि आता ती सायली प्रतिमाची प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी करून प्रतिमाला जुन्या भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करत असते. सायलीचं ते कर्तृत्व आणि ते काम बघून पूर्णाईसुद्धा खूप खुश होत असते. त्याच वेळेस आता सायली पूर्णाईला म्हणते की पूर्णाई, हे बघा गौरी गणपती आल्यात आणि आता आपल्याला गौरी गणपतीसाठी एक दिवस प्रतिमा आत्याला घेऊन देवी आईच्या मंदिरात जायचंय. प्रतिमा आत्यासोबत आपण प्रतिमा आत्याच्या हातून तेथे पूजा करू आणि मग पूजा करून प्रतिमा आत्याला देवी आईच्या कृपेने पायावरती ठेवू आणि नक्कीच प्रतिमा आत्याला भूतकाळ आठवेल याची मला खात्री आहे. पूर्णाईला देखील आता सायलीचं म्हणणं पटलेलं असतं आणि आता सगळेजण देवी आईच्या मंदिरात पूजा करण्यासाठी प्रतिमाला घेऊन निघालेले असतात. आणि हे कळताच आता ताबडतोब प्रिया ही मैपतला फोन करून प्रतिमाला घेऊन सगळे सुभेदार आता देवी आईच्या मंदिरात जात असल्याचे सांगताय. ते ऐकून आता मैपतला आयती संधी चालून आल्याचे लक्षात येते आणि ताबडतोब मैपत त्याच्या 2 गुंडांना घेऊन त्याच गाडीतून देवी आईच्या मंदिरात देवी आई समोर आलेला असतो. आणि आता इकडे वर देवी आईच्या मंदिरात प्रतिमाला घेऊन पूर्णाई, सायली, रविराज सगळेजण आता देवी आईच्या पाया पडतात, व्यवस्थित पूजाविधी करतात आणि आता भरल्या नजरेने सगळे देवी आईकडे प्रतिमाची वाचा परत येण्यासाठी आता प्रार्थना करतात. सायलीने तर मनोभावे मनापासून प्रार्थना केलेली असते की देवी आई काही करून प्रतिमा आत्याची वाचा परत येऊ दे आणि तिला तिचा भूतकाळ आठवू दे. त्यानंतर आता सगळेजण देवी आईच्या पाया पडून पायऱ्या उतरून खाली येत असतात. त्याच वेळेस आता वरून पायऱ्या उतरत असताना प्रतिमाचे लक्ष खाली उभ्या असलेल्या मैपतकडे जाते आणि मैपतला बघताच प्रतिमाला एका झटक्यात देवी आईच्या पायऱ्यावरून ते लगेचच 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवतो. मैपतने आपल्याला कसे जळक्या लाकडाने मारलं होतं आणि आपण कसे वाचवा असे म्हणालो होतो, हे सगळं आता एका सेकंदात मैपतकडे बघून प्रतिमाच्या डोक्यात येऊ लागते आणि देवी आईने मोठा चमत्कार केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता 22 वर्षापूर्वी वाचवा असे म्हणालेली प्रतिमा मैपतला बघताच पुन्हा ते आठवून वाचवा मला असे पूर्णाईच्या तोंडातून शब्द निघतात आणि ते शब्द ऐकताच आता सगळेजण अवाक होऊन प्रतिमाकडे बघू लागतात. बोट करत म्हणजे मैपतकडे बोट करत आता प्रतिमा म्हणते की हाच मला मारणारा नराधम. आणि लगेचच सगळेजण मैपतकडे बघतात तर आता पिसाळलेला रविराज रागाच्या रुद्रावताराने आता मैपतकडे जाऊ लागतो. तर इकडे अर्जुनसुद्धा आता रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून मैपतकडे बघतो. तर आता प्रतिमाची त्याच वेळेस वाचा परत आलेली असते आणि इकडे पूर्णाईला मोठा आनंद झालेला असतो. सगळेजण आता प्रतिमाकडे बघतात तर सायली आनंदाने म्हणते की पूर्णाई आपल्या प्रतिमा आत्याची वाचा पुन्हा आली आणि प्रतिमा आत्याला सगळं आठवलं. पण प्रतिमा आत्या वाचवा आणि तिकडे कुणाकडे बोट करते तेव्हा सगळेजण मैपतला बघतात. तर ते दृश्य बघून मैपत पटकन त्याच्या गाडीत बसून पळ काढतो.
तर आता महिपतमुळे प्रतिमाची वाचा परत आल्याचे सत्य आता रविराज पूर्णाई समोर आलेले असते. तर आता महिपतला रविराज आणि अर्जुन आता कोणती भयानक शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब